नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे, त्यामुळे तुम्ही संपूर्ण पहा. आज आपण तारक मंत्र तीर्थ कसं बनवायचं हे आज आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर तीर्थाचे खूप काही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तीर्थ कसं बनवायचे तेही तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला देवासमोर बसायचं आहे. त्यानंतर तिथं दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि जे आपण ज्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तांब्यामध्ये त्यावर आपला उजवा हात आपल्याला ठेवायचा आहे आणि 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. उजवा हात आपण जो तांब्या घेतलेला आहे त्यावर ठेवायचा आहे आणि आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. ते 11 वेळेस तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जी आपण अगरबत्ती लावलेली होती त्याची जी रक्षा असते ती आपण थोडीशी रक्षा घ्यायची आहे, कपाळाला लावायची आहे, गळ्याला लावायची आहे आणि थोडीशी चिमूटभर रक्षा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर हे पाणी आपलं तीर्थ तयार झालेलं आहे. तर आपल्याला हे तीर्थ जे आपण बनवलं आहे, एखादी घरात आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांना द्यायचं. त्यानंतर लहान मुलं असतील त्यांना प्यायला द्यायचं आहे. घरात थोडंसं शिंपडायचं आहे. त्यामुळे काय होतं, या तीर्थाचे फायदे म्हणजे एखाद्या आजारी व्यक्तीला जर तुम्ही हे तीर्थ बनवून दिलं दररोज तर ते नक्कीच ते आजार त्यांचा कमी होऊन जाईल. मुलं चिडचिड करत असतील तर त्यांचंही प्रमाण कमी होईल. घरात शिंपडल्यामुळे घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती घरातून बाहेर जाईल. त्यानंतर आपल्यावर सतत स्वामी कृपा राहील. नंतर मनाची भीती असते, हे तीर्थ पेल्यामुळे ती भीती नाहीशी होऊन जाईल. एखादं काम अडलं असेल तर तेही कामे पूर्ण होतील. आयुष्यात कधीच कशाची कमतरता भासणार नाही. त्यामुळे तुम्ही हे तीर्थ बनवून नक्कीच आजारी व्यक्तींना, मुलांना प्यायला द्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर नंतर भेटूया असेच एक छानसा व्हिडिओबद्दल. धन्यवाद.